किती दीनवाणी अवस्था झालीये ग या कर्णाची. भगवंतानी सांगितलंय कर्म करावं फळाची अपेक्षा न ठेवता. कर्णाने तसं केलं पण त्याचं भाग्य काही उजळे ना. असं म्हणतात माऊली की आपली कर्मच ठरवतात की मृत्यू पश्चात आपण स्वर्गात जाणार का नरक यातना भोगणार. तस कर्णाने आयुष्यभर कौरवांच्या बाजूने साथ दिली, अधर्माच्या बाजूने लढला, पण व्यक्ती म्हणून तो वाईट नव्हता. माऊली, व्यक्ती म्हणून तसं कोणीच वाईट नसतं ग. परिस्थिती त्याला चांगलं का वाईट बनवत असते. तेव्हा आता कर्णाच्या पुढच्या आयुष्याची वाटचाल कशी होणार बघूया. माझ्या असे ध्यानी आले होते की तुला तहान लागली आहे. होय देवेंद्र, मला शीघ्र जलाची आवश्यकता आहे. जा, जल व भोजन तुझ्याचसाठी ठेवले आहे. हे काय आहे देवेंद्र? ही कसली क्रूर थट्टा आहे. माझी तृषा इथले सुवर्ण भागवू शकत नाही. मला जल हवे आहे. कर्णा, तू किती भाग्यवान आहेस. जे सामान्य आयुष्य जगतात त्यांच्या पदरी सामान्य गोष्टीच येतात. तू तर असामान्य आहेस, दानवीर आहेस. आणि म्हणूनच तुझ्या पारड्यात हे सुवर्ण आले आहे. भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेत सांगितले होते, फळाची अपेक्षा न करता तू कर्म करत राहा. ते तू केलेस, परंतु तुला त्याचे फळ देणे हे देखील आमचे कर्तव्यच आहे. म्हणूनच आजवर तू जे काही दान केले आहेस तेच तुला इथे परत मिळणार आहे. दान करताना तुझ्या मनामध्ये कुठल्याही गोष्टीबद्दल हाव किंवा हक्क दाखवला नाहीस. निस्वार्थीपणे तू त्याग केलास. आठवते अशी एक घटना ज्याने तुला अर्जुनापेक्षाही श्रेष्ठ ठरवले होते. आपले इथे येण्याचे प्रयोजन काय श्रीकृष्ण? आपल्या योजनेनुसार आपण कर्ण आणि माझ्यातील श्रेष्ठ दानी कोण याचा निवाडा करणार होता. निश्चित त्याचीच तर ही योजना आहे पार. तत्पूर्वी एक कार्य संपन्न करण्यासाठी मला तुझे सहकार्य हवे आहे. आपण आज्ञा करावी श्रीकृष्ण. या सुवर्णगडावरील सारे सुवर्ण इथल्या गावकऱ्यांना दान म्हणून देऊ शकशील? इतकेच? ह्यावरून सिद्ध होणार कोण श्रेष्ठ दानी आहे ते. आज्ञा असावी श्रीकृष्ण. जा, गावकऱ्यांना बोलून आणा. आपल्याला हे सुवर्ण दान करायचंय. जा. या सुवर्णगडाचे मी स्वतः आपणासाठी विभाजन करणार आहे आणि हे सारे सुवर्ण मी आपणास दान म्हणून देणार आहे. मी आपणास इतके सुवर्ण दान करेन की तुमच्या सर्व चिंता कायमस्वरूपी नष्ट होऊन जातील.
श्रीकृष्ण, संपूर्ण गड फोडणे मला शक्य होणार नाही. आता माझे शरीर व हातही बोलू लागले आहेत. आणखीन माझ्याकडून हे कार्य होईल असे मला नाही वाटत. द्वारकाधीश, प्रणाम. आपण मला बोलावले? होय कर्णा, एक विशेष कार्यासाठी तुला इथे बोलावले आहे. आज्ञा करावी मुरलीधर. हा एक सुवर्ण गड आहे आणि माझी अशी इच्छा आहे की तू याचे वाटप इथल्या गावकऱ्यांमध्ये करावेस. हे द्वारकाधीश, ह्या सुवर्णावर माझा अधिकार नाही, परंतु आपली इच्छा म्हणून हे कार्य मी करेन. बंधू आणि भगिनींनो, द्वारकाधीश श्रीकृष्ण यांनी या सुवर्ण वाटपाचे मंगल कार्य माझ्यावर सोपविले आहे. त्यांचा मी आभारी आहे, परंतु ह्यावर माझा अधिकार देखील नाही. हे सुवर्ण आपले आहे. फक्त प्रत्येकाला योग्य तितके सुवर्ण मिळावे हीच प्रामाणिक इच्छा आहे. यावे. बंधू आणि भगिनींनो, माझा प्रणाम स्वीकार करावा. हे सुवर्ण आपले आहे, त्यावर आपलाच अधिकार आहे. यावे, हवे तितके सुवर्ण घ्या. हे मुरलीधर, आपल्या आज्ञेनुसार या सुवर्णाचे दान करून झाले आहे. आपली आज्ञा असल्यास मी निरोप घेऊ इच्छितो. थांब कर्णा. पार्थ, पाहिलेस पार्थ, सुवर्णाचे दान तुम्ही दोघांनी केले, परंतु तू दान करत असताना त्याचा ताबा तू तुझ्याकडे घेतलास, त्याचे स्वामित्व मिळवलेस. तुझ्या मनी हा भाव होता की सर्वांनी माझा गौरव करावा. हा तुझा अहंकार, तुझा स्वार्थच आहे. परंतु यातली कुठलीच भावना कर्णाने दाखवली नाही. त्यामुळे त्याचे दान हे त्याच्या इतकेच निर्मळ होते. त्याने दान न करता धर्माचे पालन केले. मला वाटते तुझ्या प्रश्नाचे उत्तर तुला मिळाले असावे पार्थ. परंतु देवेंद्र, जे कर्म मी जन्मभर करत आलो तेच त्या क्षणी देखील केले. अगदी योग्य. परंतु तुझे हेच निर्मळ आचरण तुला फलस्वरूपात इथे प्राप्त झाले आहे. हाच तर सृष्टीचा नियम आहे. परंतु देवेंद्र, तुमचे हे फळ माझ्यासाठी निरुपयोगी ठरते आहे. तुमचे हे सुवर्ण माझी तृष्णा भागवू शकत नाही, असे कळत नाही आपल्याला. कदाचित आपल्याला हे कळत नसावे,
की बऱ्याच काळापासून माझी तृष्णा तशीच आहे. कित्येक प्रश्नांची मला उत्तरे मिळालेली नाहीत. अगदी माझ्या अस्तित्व संबंधित प्रश्न उपस्थित झाले तरी देखील त्यांचे समाधान होऊ शकले नाही. द्वारकाधीश सुद्धा त्या दिवशी काहीही सांगू शकले नाही. कोहम, मी कोण आहे? माझे माता पिता कोण आहेत? माझ्या असण्याचे मूळ काय आहे? हा प्रश्न तुला आत्ता पडतो का? नाही, माझ्या प्रत्येक श्वासासमवेत हे प्रश्न माझ्या मनात घिरट्या घालत आहेत. मी राधा माता हिचा पुत्र आहे, पण ती खरंच माझी जन्मदात्री आई आहे का? ह्या प्रश्नाचे समाधान मला होत नाही. आणि जर ते खरेच माझे माता पिता असतील तर हे द्वारकाधीश तुम्ही मला सांगा, माझा भाऊ शोण आणि माझ्यात अंतर का? का माझ्या अंगावर कवच आहे, कानात कुंडले आहेत? का द्वारकाधीश, का? तुम्ही सांगा. ह्या जगात आपल्यापासून लपलेले असे काहीच नाही. तुम्ही माझ्या प्रश्नाची उत्तरे द्यावीत. शांत हो कर्णा, शांत हो. उद्विग्न व अधीर मन म्हणजे विनाशाची वाट. सगळ्याच गोष्टी आता जाणून घेण्या इतपत अधीर का झाला आहे? अधीर? हे द्वारकाधीश अजून किती काळ प्रतीक्षा करू मी माझ्याबद्दल, माझ्या पूर्वजांबद्दल जाणून घेण्यासाठी? जेव्हा जेव्हा दुर्योधन आणि महाराज यांच्या राजप्रासादात मी जातो तेव्हा त्यांच्या महान वंशाच्या अस्तित्वाची जाणीव होते मला. आणि मला माझी असमर्थता अधिकच जाणवते. माझे पूर्वज कोण आहेत हा प्रश्न मला अधिकच अस्वस्थ करतो. हे द्वारकाधीश, तुम्ही तरी सांगा, तुम्हाला ठाऊक आहे का? देवेंद्र, यमदूतांपासून ते आपण सातत्याने मला ह्याच गोष्टीची जाणीव करून देत आहात की मी माझ्या पितरांसाठी काहीही केले नाही. परंतु आपण माझी शंका दूर करावी. जर मी स्वतःच माझ्या पितरांबद्दल अनभिज्ञ असेन तर मी त्यांच्या प्रती माझे कर्तव्य कसे पूर्ण करेन? शांत हो कर्ण. मी तुझी अवस्था समजू शकतो. एक योद्धा म्हणून तू तुझे योग्य आचरण केले आहेस. कदाचित देवी कुंती यांनी तुझ्याबद्दल सत्य सांगायची घटिका अयोग्य होती असे तुला वाटणे हे देखील योग्य आहे. परंतु त्यांनी जे काही केले ते पुत्रप्रेमासाठी. तिला तू आणि अर्जुन दोघेही तितकेच प्रिय होते आणि म्हणूनच तिने तुला विनंती केली होती की युद्धात कौरवांच्या बाजूने लढण्याचा तू पुनर्विचार करावा. म्हणजे देवेंद्र, आपणही मला अपराधी म्हणूनच गणता आहात? नाही, कदापिही नाही. माझे मन इतकेच सांगते, रक्ताची नाती जपण्यासाठी आपण कायम तत्पर असतो. व येण केण प्रकारेण आपण आपल्या स्वकीयांना वाचवण्यासाठी, त्यांचे रक्षण करण्यासाठी अशा काही कृती करतो की ज्याने नियती सुद्धा आश्चर्यचकित होते. तेव्हा आपण योग्य अयोग्य याकडे लक्ष न देता आपण त्या कृतीच्या परिणामांकडे लक्ष देतो. आपण हे काय बोलता आहात? कर्णा, मी माझ्या पुत्रासाठी असेच एक कृत्य केले होते. त्याचा परिणाम असाही झाला की त्यामुळे तुझ्या मनावरचे दडपण आपोआप दूर झाले. दडपण कसले? लक्ष देऊन ऐक. जर तुझा मृत्यू झाला नसता तर तुझ्या पितरांचा मुक्तीचा मार्ग कायमचा खुंटला असता. तसे होऊ नये म्हणून तुझे महानिर्वाण होणे ही काळाची गरज होती. परंतु तुझ्यात व मृत्यूमध्ये एक अभेद्य कवच होते. अभेद्य कवच? जर तू त्या कवच कुंडलांना दान केले नसतेस तर आज तू इथे नसतास. परिस्थिती अन्य काही असती. पण एका याचकाने ती कवच कुंडले माझ्याकडून हिरावून घेतली. कर्णा, कदाचित तुला हे जाणवले नसावे,
परंतु तो कोणी सामान्य याचक नव्हता. या साऱ्या खेळामागे सूत्रधार मीच होतो. ही सर्व योजना माझीच होती. योजना? देवेंद्र, आपण हे काय सांगत आहात? एका याचकानं माझ्याकडे कवच कुंडले मागितली आणि दानधर्म म्हणून मी ती दिली. यात विशेष ते काय? विशेष काहीच नाही. एका सामान्य याचकाला तुझ्या कवच कुंडलांचा काय उपयोग होणार होता याचा कधी विचार केला आहेस? त्याला ती कवच कुंडले कुठेही वापरायची नव्हती. त्याला ती फक्त तुझ्या देहापासून दूर सारायची होती. परंतु परंतु असे का? कारण तो याचक इतर कोणी नसून मीच होतो. माऊली, कित्येक वेळेला मला असा प्रश्न पडतो की कर्णानं आपली कवच कुंडल जर दान दिली नसती तर युद्धाचा निकाल आपण जो पाहिला तोच राहिला असता. जी एक गोष्ट आपलं आयुष्य, आपले प्राण वाचवू शकते, ती गोष्ट खुल्या मनाने दान करायला फार मोठं मन लागतं माऊली, फार मोठं मन लागतं. ते मन कर्णाकडे होतं म्हणून त्याचा मृत्यू झाला. नाही नाही, कथा कितीही त्रासदायक असली तरी सुद्धा त्याच्यातून त्याचा मतितार्थ भगवंतानी काय विलक्षण पद्धतीनं लिहिलाय पहा. आपल्या धर्मात माऊली मृत्यूला देखील फार महत्वाचं स्थान आहे. कारण तुमचा मृत्यू झाल्याखेरीस तुमच्या 3 पिढ्यांच्या मागील पूर्वज त्यांना मुक्ती मिळूच शकत नाही, त्यांना मोक्ष मिळू शकत नाही. म्हणून आपल्या धर्म परंपरेमध्ये जीवनापेक्षाही मृत्यूला अधिक महत्व आहे. आता या कर्णाच्या आयुष्याची अनेक कोडी उलगडत जाणार. त्याच्या मृत्यू मागे नेमकी काय योजना होती हे सारं काही कळेल पुढल्या भागात. पण तोवर उतू नका, मातू नका, घेतला वसा टाकू नका.